अरुण काकांच्या दीर्घायुष्यासाठी सर्वांनी प्रार्थना करावी. गणेश भोसले. सर्वांसाठी आदरणीय स्थान असलेले माजी आमदार अरुण काका जगताप हे सध्या आजाराशी झुंज देत आहेत. त्यांना लवकरात लवकर बरं वाटून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी सर्वांनी आपापल्या परीने मंदिरात, मस्जिदमध्ये, चर्चमध्ये व गुरुद्वारामध्ये प्रार्थना करावी असं आवाहन माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी केलंय. माजी आमदार अरुण काका जगताप यांना स्वास्थ्य मिळण्यासाठी सोमवारी सावरगाव येथे मायंबा गडावर मच्छिंद्रनाथांच्या समाधीची महाआरती करून प्रार्थना करण्यात आली. तसेच अरुण जगताप यांची नात कुमारी परमेश्वरी जगताप व नातू आराध्य जगताप यांच्या हस्ते उपस्थित भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी नगरसेवक प्रकाश बागानगरे, सुनील भोसले, योगेश जाणी, विजय फुलसौंदर, सोनू भोसले, हर्षल अग्रवाल, छोटू पांडुळे, आबा भोसले आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. विजय फुलसौंदर म्हणाले की सर्वांचं लाडके असलेले अरुण काका जगताप यांच्यासाठी सर्व जाती धर्माचे नागरिक एकत्र येत प्रार्थना करतायत. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या मच्छिंद्रनाथांची महाआरती करून प्रार्थना केली आहे. बाबांच्या आशीर्वादाने नक्कीच अरुण काकांना बरं वाटेल ही खात्री आहे. यावेळी सुनील फुलसौंदर, धनंजय भोसले, वैभव वाघ, विशाल मदने, हर्षद वाल्लेकर, राहुल रासकर, गणेश दातीर, संतोष जाधव, बाळू खरसे, वैभव लांडगे, आदित काळे, पार्थ बोस, केतन पुंड, अंकित मोरे, विशाल सुपेकर आदी उपस्थित होते. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर. आज या ठिकाणी मच्छिंद्रनाथ गडावर महाआरतीचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला होता. आदरणीय काका यांच्या प्रकृतीत सुधार होण्याकरता सर्वच कार्यकर्त्यांनी, त्याचबरोबर विजय फुलसौंदर, सोनू भोसले, आबा भोसले, विशाल सुपेकर, मदने, छोटू पांडुळे यांच्या वतीने आणि सर्वच जण या ठिकाणी, आता नाव घेत नाही, यांच्या सर्वच टीमच्या वतीने आज या ठिकाणी महाआरती आणि प्रसाद वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आला होता. आणि त्यानिमित्ताने आम्ही या ठिकाणी आलो. आरतीचा कार्यक्रम झाला आणि सर्वांनी आरती करून मच्छिंद्रनाथाला हात जोडले की आमच्या काकांना लवकरात लवकर बरं करा आणि ते लवकरात लवकर बरे होतील अशी आमच्या सर्वांची खात्री आहे. आणि सर्वांना, आपल्याला सर्वांना विनंती करतोय की काकांसाठी सर्वांनीच प्रार्थना करावी. एक चांगला माणूस त्या ठिकाणी आजाराशी झुंज देत आहे, तर आपण सर्वांनी विनंती करून देवाला प्रार्थना करा, घरी बसून प्रार्थना करा. एवढंच या ठिकाणी बोलतो. तर या ठिकाणी मला काही जास्त सुद्धा बोलता येत नाही. तर परत एकदा या सगळ्याच कार्यकर्त्यांना धन्यवाद करतो, आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. आज या ठिकाणी आपल्या सर्वांचं म्हणजे आदरास्थ स्थान आणि आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय अरुण काका जगताप यांच्या प्रकृती सुधारण्यासाठी आज आपण मच्छिंद्रनाथ संजीवन समाधी मंदिर सावरगाव या ठिकाणी अन्नदान व महाआरतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता. जे त्या प्रत्येक नगर शहरातील व नगर शहराच्या बाहेरील काकांवर प्रेम करणारे प्रत्येक कार्यकर्ता आपापल्या पद्धतीने काकांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी ज्या त्या आपल्या देवस्थानाकडे प्रार्थना करीत आहे. कोणी मस्जिदीत जात आहे, कोणी चर्चमध्ये जात आहे, कोणी मंदिरात जात आहे. पण आज या ठिकाणी आपण मच्छिंद्रनाथ बाबांच्या समाधीवर आम्ही सर्वांनी मिळून, यामध्ये सर्वांचा हातभार आहे आणि सर्वांनी मिळून आज आदरणीय माननीय पैलवान गणेशरावजी भोसले, आराध्य सचिन भाऊ जगताप व परमेश्वरी दिदी संग्राम जगताप यांच्या वतीने आज या ठिकाणी आपण बाबांच्या समाधी या ठिकाणी महाआरती व महाप्रसादाचा लाभ या ठिकाणी घेण्यात आला. आणि सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी आपापल्या परीने काकांच्या प्रकृतीत सुधारणा हवी यासाठी प्रार्थना करावी. आदेश. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज या ठिकाणी मच्छिंद्रनाथाला काकाच्या प्रकृती सुधारणा होण्याकरता जे साकडं घातलेलं आहे, त्यामध्ये सर्व या ठिकाणी नगरची कंपनी आलेली आहे, आराध्य त्या ठिकाणी आलेले आहेत आणि महाप्रसादा कार्यक्रम त्या ठिकाणी व अन्नदान बी असावं, ज्ञानदान असावं या ठिकाणी, म्हणून आमच्या काकाला चांगल्या प्रकारे. त्याचप्रमाणे आमच्या पारोडीतील परकाळे कुटुंबीय या ठिकाणी आले आहेत. आवर्जून सरपंच बंकट तात्या परकाळे, प्रकाश परकाळे, बेबी तात्या परकाळे, सुरेश परकाळे या ठिकाणी आम्ही सर्वजण उपस्थित राहिलो आहेत आणि सर्वांनी विनंती केली नाथांना की आमच्या काकांना चांगल्या प्रकारे लवकर बरं हो अशी विनंती करतोय आणि थांबतोय.